विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल माहिती घेतलेली आहे. मॅच्युरिटी नंतर फिमेलमध्ये साधारणतः 12 ते 14 या वयामध्ये मासिक पाळीला सुरुवात होते आणि ती साधारणपणे 28 दिवसाची असते आणि त्याच्यामध्ये 4 फेजेस असतात. ब्रीडिंग फेज, फॉलिक्युलर फेज, ओव्ह्युलेशन फेज आणि लुटियल फेज किंवा सिक्रेटरी फेज हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहिलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टर अँड दॅट इज गॅमेटोजेनेसिस. तर गॅमेटोजेनेसिस काय प्रोसेस आहे? गॅमेटोजेनेसिस म्हणजे नेमकं काय? तर गॅमेटोजेनेसिस इज ए प्रोसेस in which gametes are produced in sexually reproducing animals. Gametes are produced from gonads of sexually reproducing animals. म्हणजे जे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहेत आपल्यासारखे. आता इथं आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार करतोय, म्हणजे आपला विचार करतोय. आपल्यामध्ये माणसामध्ये जे गोनॅड्स आहेत, जे बीजकोश आहेत, त्या बीजकोशांपासून बीजांची निर्मिती होणं त्याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसला मराठीमध्ये आपण बीज निर्मिती म्हणूयात. मग बीज निर्मिती म्हणजे काय? बीजकोशापासून बीजांची निर्मिती होणं. हेच इथं आपण काय म्हणतो? गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्स तयार होणं. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स फ्रॉम गोनॅड्स इज कॉल्ड एज गॅमेटोजेनेसिस. आता हे गॅमेटोजेनेसिस 2 प्रकारचं असतं, कारण आपण युनिसेक्शुअल ॲनिमल आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार होतात 2 वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये. जर समजा मेल सेक्स असेल तर त्याच्यामध्ये मेल गॅमेट तयार होईल आणि फिमेल सेक्स असेल तर त्याच्यामध्ये फिमेल गॅमेटची निर्मिती होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला 2 प्रकारचे गॅमेट्स इथं कसे तयार होतात हे डिस्कस करायचं आहे. Gametogenesis, it is of 2 types. Number 1, spermatogenesis. पहिला प्रकार आहे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस काय? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस इज ए प्रोसेस इन विच स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द प्रायमॉर्डियल जर्म सेल ऑफ टेस्टिस. टेस्टिसमध्ये पुरुषाचे जे टेस्टिस असतात, बीजकोश असतात, त्या टेस्टिसमध्ये स्पर्मची निर्मिती होणं किंवा स्पर्मॅटोझोआची निर्मिती होणं किंवा शुक्रजंतूची निर्मिती होणं किंवा पुरुष बीजाची निर्मिती होणं त्याला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. आता हे स्पर्मॅटोजेनेसिसला सुरुवात कशामुळे होते? तर याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे एका हार्मोनचा, ज्या हार्मोनचं नाव आहे GnRH, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. ते काय करतं? हे हार्मोन तयार झालं हायपोथॅलॅमस मध्ये, हे हार्मोन तयार होतं, याचं नाव गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. याचा परिणाम गोनॅडवरती होतो आणि दुसरं एक हार्मोन तयार होतं त्याचं नाव आहे FSH. आता याचं नाव काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोनमुळे FSH नावाचं हार्मोन तयार झालं आणि FSH मुळे टेस्टिसमध्ये स्पर्मच्या निर्मितीला सुरुवात झाली. याला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रक्रिया टेस्टिसमध्ये होते अँड दिस प्रोसेस इन्व्हॉल्व 3 स्टेप्स. स्पर्मॅटोजेनेसिसचे 3 टप्पे आहेत किंवा स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस, आता स्पर्मॅटोजेनेसिस असू दे किंवा ओजेनेसिस असू दे बरं का, म्हणजे मेल गॅमेट तयार होऊ दे किंवा फिमेल गॅमेट तयार होऊ द्या, हे दोन्ही प्रकारची गॅमेट तयार होत असताना 3 टप्प्यातून जावं लागतं. इथं आपण स्पर्मॅटोजेनेसिस आधी डिस्कस करतोय. पहिल्यांदा स्पर्मॅटोजेनेसिस बघूया. स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व 3 steps. The first one, that is multiplication phase. पहिल्या फेजचं नाव मल्टिप्लिकेशन फेज. 3 टप्पे आहेत. पहिल्या स्टेपचं नाव काय? मल्टिप्लिकेशन फेज.
दुसऱ्या स्टेपचं नाव आहे ग्रोथ फेज आणि तिसऱ्या फेजचं नाव आहे मॅच्युरेशन फेज. ओके, सो देर आर 3 phases in spermatogenesis: multiplication, growth and maturation phase. आता आपण एकानंतर एक बघूया. The first one, multiplication phase. Spermatogenesis involve 3 steps. First one, multiplication phase. आता यात काय होतं बघूया. In the first phase, the primordial germ cell, this is the primordial germ cell of testis. टेस्टिस मध्ये जो जर्मिनल इपिथिलियम असेल त्याची जी सेल आहे त्याला जर्मिनल सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल असं म्हणतात. दी प्रायमॉर्डियल जर्म सेल ही आहे प्रायमॉर्डियल जर्म सेल, प्रायमॉर्डियल जर्म सेल which is diploid, that means having 2 sets of chromosomes. म्हणजे याच्यामध्ये गुणसूत्राचे 2 संच असतात आणि 2 संच मिळून 46 गुणसूत्र असतात. इट इज डिप्लॉइड. प्रायमॉर्डियल जर्म सेल डिप्लॉइड आहे, त्याच्यामध्ये 46 गुणसूत्र असतात, हे ठरलेलं आहे. नाउ दिस प्रायमॉर्डियल जर्म सेल अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ सेल्स विच आर कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया. ही एक सेल आहे, याचं होतं मायटोसिस आणि या मायटोसिस मुळे एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. पुन्हा अजून मायटोसिस होतं, याच्यापासून 2 तयार होतील, याच्यापासून 2 तयार होतील, याच्या पण 2 तयार होतील आणि याच्या पण 2 तयार. अशा पद्धतीने काय झालं, प्रायमॉर्डियल जर्म सेल अंडरगो repeated mitotic division to produce a large number of cells, and these cells are called as spermatogonia. म्हणजे आता बघा पहिल्या फेज मध्ये काय होतंय, सेल मल्टिप्लाय होतात म्हणून त्या फेजचं नाव मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन होतं ना सेलचं, एका सेलच्या अनेक सेल तयार झाल्या आणि ह्या सगळ्या सेल कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. म्हणजे याच्यामध्ये 46 गुणसूत्र आहेत, गुणसूत्राचे 2 सेट आहेत, एका सेटमध्ये 23, दुसऱ्या सेटमध्ये 23. अशा पद्धतीनं डिप्लॉइड सेल तयार झाल्या की ज्या सेलला काय म्हटलंय, स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया म्हणायचं, ठीक आहे. अशा पद्धतीनं स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्या. नाव आता दुसरी फेज सुरू होते. अँड ड्युरिंग द सेकंड फेज व्हॉट हॅपन्स, of these cells, some cells, यापैकी काही पेशी, they stop dividing. Of these cells, some cells stop dividing and grows in size due to accumulation of food material. या सेल पैकी काही सेल त्यांचं विभाजन पुन्हा थांबवतात आणि त्यांचा आकार वाढतो, मोठ्या होतात. पण कशामुळे मोठी झाली ती पेशी, ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फूड मटेरियल. याच्यामध्ये अन्न पदार्थ साठवलं जातं, ॲक्युम्युलेट होतं आणि त्याच्यामुळे या पेशीचा आकार वाढतो आणि म्हणून त्या फेजचं नाव आहे ग्रोथ फेज. ओके, आता ग्रोथ फेज मध्ये काय होतं बघूया. तुम्हाला सांगितलं मी आता की या सेलचा आकार वाढतो, ठीक आहे. मग बघा ही सेल आपण गृहीत धरली, इथं पहिली फेज झालेली आहे. पहिल्या फेज मध्ये स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्या. पहिल्या फेजचं नाव मल्टिप्लिकेशन फेज, दुसऱ्या फेजचं नाव ग्रोथ फेज. मग ग्रोथ फेज मध्ये काय होतं, सम सेल्स स्टॉप डिवाइडिंग अँड ग्रोज इन साइज ड्यू टू accumulation ऑफ फूड मटेरियल. आता या पेशीमध्ये फूड मटेरियल ॲक्युम्युलेट झालं आणि या पेशीचा आकार वाढलाय. बघा याच्यापेक्षा ही सेल मोठी झाली. कशामुळे मोठी झाली कळलं का, ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फूड मटेरियल. आणि म्हणूनच त्याचं नाव आहे ग्रोथ फेज. याच्यामध्ये ग्रोथ झाली म्हणून त्याचं नाव आहे ग्रोथ फेज. आता याला काय म्हणायचं,
या सेल पासून या सेल तयार झाले, त्याला काय म्हटलं? स्पर्मॅटोगोनिया. या स्पर्मॅटोगोनिया पैकी काही स्पर्मॅटोगोनियाचा आकार वाढलेला आहे. आता हा वाढलेला आकार, त्याला काय नाव आहे? त्याला म्हणायचं प्रायमरी. याला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ठीक आहे. स्टेप्स बघा. प्रायमोडियल जर्म सेल आहे, मल्टिप्लिकेशन झालं, स्पर्मॅटोगोनिया तयार झाले. स्पर्मॅटोगोनिया आकारानं वाढल्या. काही स्पर्मॅटोगोनियामध्ये फूड मटेरियल ऍड झालं, आकार वाढला, ग्रोथ फेज त्याचं नाव आहे. आणि तयार झालेल्या सेलला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट इज ऑल्सो डिप्लॉइड. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा गुणसूत्रांची संख्या तेवढीच असते की जेवढी इथं असते. म्हणजे इथं पण 46 गुणसूत्र असतात. आता मात्र बदल होतोय बघा. आता तिसऱ्या फेज मध्ये प्रवेश केलेला आहे. तिसऱ्या फेजचं नाव आहे मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. मग आता तिसऱ्या फेज मध्ये काय होते बघा. तिसरी फेज महत्वाची आहे. तिसऱ्या फेज मध्ये होतोय मियोसिस. इथं काय झालं होतं? मायटोसिस. मायटोसिस आणि मियोसिस मधला फरक आपल्याला माहित आहे. मायटोसिस मध्ये पण पेशीची संख्या वाढते, मियोसिस मध्ये पण पेशीची संख्या वाढते. पण फरक काय आहे? मायटोसिस मध्ये गुणसूत्रांची संख्या मूळ पेशीमध्ये जेवढी होती तेवढीच राहते, म्हणून त्याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणायचं. मियोसिस मध्ये मात्र तसं नाही राहत. मियोसिस मध्ये पेशी तर वाढतात, पेशी विभागल्या जातात, पेशीचं विभाजन होतं, एका पेशीच्या 2 पेशी होतात. पण नवीन तयार झालेल्या पेशीमध्ये गुणसूत्र निम्मी होतात. दे आर रिड्युस्ड टू हाफ. आणि म्हणून त्याला रिडक्शन डिव्हिजन असंही म्हटलं जातं. ठीक आहे, बघूया आपण. आता या सेलचं काय होतं? रिडक्शन होतं. मियोसिस म्हणजे आता एकाच्या झाल्या 2 सेल. एकाच्या 2 सेल तयार झाल्या बघा. ठीक आहे, एकाच्या 2 सेल तयार झाल्या. आता या सेल कशा आहेत? हॅप्लॉइड. म्हणजे गुणसूत्र निम्मी झाली. गुणसूत्राचा एक सेट यात गेला आणि दुसरा सेट याच्यात गेला. याच्यात 2 सेट आहेत, त्यातला एक सेट इकडे आला, एक सेट इकडे आला. गुणसूत्रांचा एक संच इकडे आला, एक इकडे गेला. म्हणजे या 46 पैकी 23 इकडे गुणसूत्र आली, 23 इकडे आली. आणि म्हणून ही सेल कसली बनली? हॅप्लॉइड, नॉट डिप्लॉइड. ठीक आहे. याला म्हणायचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट हे नेहमी डिप्लॉइड असतं बरं का. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड, मात्र सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड असतो. ठीक आहे. तर इथं काय झालं बघा? मियोसिस. MIOSIS मियोसिस. आता मियोसिस 1 आणि मियोसिस 2 असते. म्हणजे मियोसिसला सुरुवात झाली. मियोसिस 1 मध्ये सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झालेले आहेत. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले की पुन्हा या सेल डिवाइड होतात. याच्या 2 तयार झाल्या, याच्या 2 सेल तयार झाल्या. आता ह्या ज्या तयार झालेल्या सेल आहेत, या सेलला म्हणायचं स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड. and spermatids are नॉन ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह, नॉन मोटाईल. हे नॉन मोटाईल आहेत आणि इनऍक्टिव्ह आहेत. इनऍक्टिव्ह आहेत म्हणजे ऍक्टिव्ह नाहीत. गुणसूत्रांची संख्या निम्मीच असते, म्हणजे हॅप्लॉइड सेल असतात. या इथं सेकंड मियोसिस डिव्हिजन पूर्ण होते आणि स्पर्मॅटिड्स तयार होतात. कुणापासून? सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचे स्पर्मॅटिड्स तयार झाले, विच आर नॉन मोटाईल. आता मियोसिस सेकंड पूर्ण होताना हे नॉन मोटाईल सेल मोटाईल बनतात, इनऍक्टिव्ह सेल ऍक्टिव्ह बनतात आणि त्याच्यापासूनच या सेल पासूनच पुढं असे ऍक्टिव्ह सेल तयार होते की ज्याला म्हणायचं
स्पर्म, याच्यापासून ही सेल तयार झाली, याच्यापासून ही सेल तयार झाली, याच्यापासून ही सेल तयार झाली आणि याच्यापासून ही सेल तयार झाली. अशा पद्धतीने हे स्पर्म तयार झाले. याला म्हणायचं स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म. म्हणजे थोडक्यात एका प्रायमॉर्डियल जर्म सेल पासून शेवटी 4 हॅप्लॉइड सेल तयार झाले की ज्याला म्हणायचं स्पर्म किंवा स्पर्मॅटोगोनिया. पुन्हा थोडक्यात मी ही प्रक्रिया सांगतोय. स्पर्मॅटोजेनेसिसचे 3 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपचं नाव मल्टिप्लिकेशन. ज्या फेजमध्ये या सेलचं मल्टिप्लिकेशन होतं आणि स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. या स्पर्मॅटोगोनिया पैकी काही स्पर्मॅटोगोनिया त्याचं पेशीचं विभाजन थांबतं आणि आकार वाढतो, त्याला म्हणायचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि याचं ग्रोथ झाल्यामुळे याला ग्रोथ फेज म्हणायचं. दुसरी स्टेप ग्रोथ फेजची आहे. ग्रोथ फेज झाली की तिसरी स्टेप मॅच्युरेशन फेज, ज्याच्यामध्ये या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्मॅटिड तयार होतात आणि शेवटी स्पर्मॅटिड पासून स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म तयार होतात, which are remain attached to the Sertoli cells which provide nourishment to the developing sperm. हे तयार झालेले स्पर्म किंवा स्पर्मचे बंडल, त्याचे ग्रुप टेस्टिसच्या आतमध्ये ज्या सर्टोली सेल असतात त्या सर्टोली सेलला जाऊन चिकटतात आणि ते तिथं पूर्णपणे मॅच्युअर होतात. अशा पद्धतीनं स्पर्मॅटोगोनिया ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता स्पर्म नेमके असतात कसे हे आपण पाहणार आहोत. इथं बघितलं स्पर्म तयार तर झालेले आहेत. मग स्पर्म असतात कसे बघूया आपण. स्पर्मची रचना बघूया. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ किंवा दुसरं मराठीमध्ये त्याला आपण म्हणतोय शुक्रजंतू किंवा शुक्राणू. बघूया आता. पुरुषाचं जे बीज आहे त्या पुरुषाच्या बीजाला म्हणायचं स्पर्म आणि त्याची रचना आता आपण पाहणार आहोत. स्पर्म इट इज व्हेरी सिंपल, इट इज व्हेरी मायन्यूट स्ट्रक्चर, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. स्पर्म इट इज हॅप्लॉइड, इट इज मेल गॅमेट. स्पर्म मेल गॅमेटला स्पर्म म्हणायचं. टेस्टिसमध्ये तयार होतात आणि अतिशय सूक्ष्म असतात, which are produced in testis. Very small, microscopic, motile and haploid. Sperms are always haploid. Haploid म्हणजे क्रोमोसोमचा एक सेट त्याच्याजवळ असतो, म्हणजे 23 गुणसूत्र तिथे असतात. ठीक आहे. स्पर्म इट इज ए मेल गॅमेट, इट इज मायक्रोस्कोपिक, इट इज मोटाईल अँड इट कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. स्पर्मचे 4 पार्ट असतात. स्पर्म असा आहे बघा, स्ट्रक्चर काढतो. स्पर्म हा वरचा भाग आहे. त्यानंतर आपण ही डायग्राम हळूहळू डेव्हलप करत चाललोय बघा. या वरच्या भागाला हेड असं म्हणायचं. त्यानंतर दुसरा पार्ट छोटासा आहे, हा एवढा. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे, तिसऱ्या पार्टचं नाव आहे मिडल पीस. हा मिडल पीस असा असेल. ओके. आणि चौथा जो पोर्शन आहे त्या पोर्शनचं नाव आहे टेल. काय काय नाव झाली बघा. हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. म्हणजे स्पर्मचे 4 पार्ट बघा. पहिल्या पार्टचं नाव हेड. दिस इज द फर्स्ट पार्ट विच इज स्पून शेप्ड. साधारणतः आपला जो चमचा असतो त्या चमच्याच्या आकाराचा हेड पोर्शन असेल. इट इज अँटेरियर पार्ट ऑफ स्पर्म, इट इज स्पून शेप्ड अँड इट कंटेन सेंट्रली प्लेस्ड लार्ज न्यूक्लियस. तर हा मध्यभागी असा मोठा एक गोल आहे की जो याचा केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे. इट इज अ न्यूक्लियस. नाउ न्यूक्लियस इज सराउंडेड बाय ए कॅप लाईक पोर्शन. याच्या भोवती वरती एक असं कॅप लाईक स्ट्रक्चर असतं की ज्या स्ट्रक्चरला म्हणायचं ॲक्रोसोम. अँड ॲक्रोसोम इज व्हेरी इम्पॉर्टंट.
ॲक्रोसोम. बघा मी आता एक एक पार्ट सांगतोय. स्पर्मचे 4 पार्ट आहेत. त्यापैकी पहिल्या पार्टचं नाव काय सांगितलं, हेड. अँटेरियर पार्ट आहे, स्पून शेप्ड आहे, सेंट्रली प्लेसवर न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या वरती ॲक्रोसोम आहे. तर या ॲक्रोसोमला अतिशय महत्त्वाचा रोल दिलेला आहे. काय रोल आहे? ॲक्रोसोम रिलीज हायड्रोलायटिक एन्झाईम हायलुरॉनिडेज आणि लायसिन याच्या मार्फत 2 एन्झाईम तयार होतात. एक आहे हायलुरॉनिडेज आणि दुसरा आहे लायसिन. हे 2 अतिशय महत्त्वाचे केमिकल याच्या मार्फत तयार होतात आणि म्हणून स्पर्मची डायग्राम काढताना ॲक्रोसोमला विसरायचं नाही. कारण ॲक्रोसोम नसेल तर स्पर्मला काहीही अर्थ राहत नाही. स्पर्म असून नसून, जसं म्हणजे असो आपल्याकडे म्हण आहे, असून अडचण नसून खोळंबा. म्हणजे पुरुषामध्ये जरी स्पर्म तयार झाले तर त्या स्पर्म पासून रिप्रोडक्शन होत नाही. कारण हे त्या ओव्हममध्ये जातच नाही. ओव्हममध्ये जायचं असेल तर त्या ओव्हमला ब्रेक करावं लागतं आणि हे ब्रेक करण्यासाठी ॲक्रोसोम मार्फत एन्झाईम तयार करणं गरजेचं आहे. म्हणून ॲक्रोसोम अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्रोसोम काढायला विसरायचंच नाही. ओके, ठीक आहे. तर पहिला पार्ट झाला हेड. दुसऱ्या पार्टचं नाव आहे नेक. इट इज व्हेरी शॉर्ट. नेक हा बघा किती छोटा पार्ट आहे. इट इज व्हेरी शॉर्ट पार्ट अँड कंटेन 2 डॉट लाईक स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये 2 डॉट असतात, असे इथे एक असेल आणि इथे एक असेल. या डॉटला म्हणायचं सेंट्रिओल्स. वरचं जे आहे ते प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि त्याच्या खाली जे आहे ते डिस्टल सेंट्रिओल. असे 2 सेंट्रिओल इथं असतात. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे हा पोर्शन नेकचा झाला. दुसरा पार्ट नेक. तिसरा पार्ट आहे मिडल पीस किंवा मिड पीस. मिडल किंवा मिड पीस. आणि चौथा पार्ट आहे टेल. हा झाला पहिला पार्ट इथून वरती. दुसरा एवढा छोटासा नेक आहे. हा तिसरा पार्ट आहे, याचं नाव आहे मिड पीस किंवा मिडल पीस. ओके, मिडल पीस. तर मिडल पीस मधून एक अशी दोरी जाते की त्याला म्हणायचं ॲक्सियल फिलामेंट. याच्यामधून अशी थ्रेड लाईक स्ट्रक्चर इथून जाणार आहे की ज्याला म्हणायचं ॲक्सियल फिलामेंट. आणि हा फिलामेंट पुढे असा कंटिन्यू होतो. ठीक आहे. तर मिडल पीस इथं असा आहे. मिडल पीस इज सराउंडेड बाय स्पायरली कॉइल्ड माइटोकॉन्ड्रिया. याच्यावरती असं स्पायरली कॉइल्ड माइटोकॉन्ड्रिया. दिस इज माइटोकॉन्ड्रियॉन किंवा माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया, spirally coiled mitochondria which provide energy to the sperms during swimming. या स्पर्मला ऊर्जा देण्याचं काम याचं आहे आणि म्हणून स्पर्म मोठा आहे, हालचाल स्वतःची करतो. स्वतःची हालचाल स्वतः करतो म्हणजे तो मोठा आहे. ओके, तर हा झाला स्पर्मचा तिसरा पार्ट मिडल पीस. आणि चौथा पार्ट जो आहे तो आहे टेल विच इज मेड अप ऑफ सायटोप्लाझम. याच्यावरती सायटोप्लाझमिक लेअर असेल आणि ज्या ठिकाणी सायटोप्लाझम नाही, याच्यावरती नाही, त्याला म्हणायचं एंड पीस. एंड पीस. अशा पद्धतीने स्पर्मचे 4 पोर्शन आहेत: हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. स्पर्म मेल गॅमेट आहे, मायक्रोस्कोपिक आहे, हॅप्लॉइड आहे आणि त्याचे 4 पार्ट आहेत. अशा पद्धतीने स्पर्मची रचना इथं संपलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण oogenesis आणि ओव्हमची रचना पाहणार आहोत. तूर्त इथं थांबूया. ओके.